नमस्कार शेतकरी मित्रांनो, महिनाभरापूर्वी कापसाच्या दरात झालेल्या तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. बाजारात आपल्याला कापसाला प्रति क्विंटल 8,200 रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव मिळाला होता आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या काही आठवड्यापासून म्हणजे गेल्या 3 आठवड्यापासून दरात आपल्याला सातत्याने घसरण दिसून येत आहे. सध्या आपल्याला कापूस 7,400 ते 7,500 रुपयेपर्यंत प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पुन्हा विस्कळीत झाले आहे. CCIच्या केंद्रामुळे मिळालेला तात्पुरता दिलासा. बुलढाणा जिल्ह्यात CCIचे खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काही काळ बाजारात आपल्याला तेजी पाहायला मिळाली होती. हमीभावाच्या आधारावर खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र ही तेजी फार काळ टिकून राहिली नाही. बाजारातील मागणी कमी झाल्याने दर पुन्हा घसरले आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. हमीभावावर स्थिर दराची मागणी. कापसाला किमान हमीभावाच्या MSP पातळीवर स्थिर दर मिळावा, तसेच बाजारातील दरातील चढ उतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या लागतील, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे. सध्याच्या दरात उत्पादन खर्च वसूल करणेही कठीण होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीननंतर कापूस हे महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते. कोरडवाहू भागातील काही शेतकरी या पिकापासून दूर गेले असले तरी सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांमध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कापूस तुलनेने स्थिर उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र मागील काही वर्षात उत्पादनात खर्च मोठी वाढ झाली असून बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळणे कठीण झाले आहे. पुढील अपडेट मिळताच मी तुम्हाला लगेच कळवणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.